दर्यापूर तालुक्यामधील चांडोळा गावामध्ये लोटांगण आंदोलन करण्यात आलं। तालुक्यातील हे गाव कित्येक वर्षापासून वंचित राहिलेलं आहे। या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे कोणतेही शासकीय लाभ गावकऱ्यांना मिळाले नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाचा निषेध करत गावामध्ये लोटांगण आंदोलन केलं। गावातील मातंग समाज, भोई समाज, धनगर, ओबीसी समाज यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा जसे घरकुल, शौचालय, लाईट, पाणी याचा कुठल्याही प्रकारचा लाभ न मिळाल्याने गावात अक्षरशः लोटांगण घालत निषेध केला। रस्त्यापासून आणि लाईनपासून किती वर्षापासून वंचित आहात? आम्ही 10-12 वर्ष झाले। आमच्याले घरकुलवरती जास्त होऊन राहिले। समजा आम्ही रहिवासी आहो, पण तेव्हापासून आम्हाला हे रोड नाही आहे, नाल्या नाही आहे। आम्हाला इथला गाठा येत नाही, पाणी आलं की टोंग्या इथला गाठा इथून आम्हाला जावं लागते। किती वर्षापासून इथं तुम्ही रहिवासी आहात? आम्हाला 10-12 वर्ष जास्त झाले। याकडे तुम्ही कोणत्या प्रकारची लेखी किंवा तक्रार दिलेली आहे का? दिल्या कोणाकडे दिलेले आहे? आता तो दिलीप गेला काय ना। आम्ही ग्रामपंचायतली लेखी दिली, पण आम्हाला काही त्याच्यावर असा लाभ कोणता भेटलाच नाही आहे। रेती सुद्धा तेही टाकत नाही, त्याची साईतलाली गाठाईतनी जावं लागते, तर सरपंच रेती बी टाकेली उरला नाही। आपलं नाव? लवशक्ती सेना, अखिल भारतीय मातंग संघ, वाल्मिकी समाज संघटना या सर्व 3 संघटनेच्या वतीनं आज चांडोळा मौजा चांडोळा येथील मातंग समाज व भोई समाज व धनगर समाज आणि घरकुल व घरकुल ड या आम्हाला घरकुलचा लाभ मिळण्याबाबत। तुम्ही ह्या घरकुलपासून किंवा ह्या रस्त्यापासून किती दिवसापासून वंचित आहात? गेल्या 6 वर्ष झाले साहेब, या घरकुलपासून आम्ही वंचित आहोत। याचा पाठपुरावा तुम्ही कोणाकडे केलेला आहे? तहसील कार्यालय, ग्रामसेवक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब त्यावेळेस गावातील रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। तसंच गावात शहराकडे जाताना कोणत्याही प्रकारचे रस्ते नसल्याने गावकऱ्यांची दुर्दशा होते आहे। या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लोटांगण आंदोलन करण्यात आलं। अमोल कंटाळे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।